Hello everyone, welcome to Namaste England. विहान आज आम्ही जातोय रोड ट्रिप वर फुल फॅमिली. लोकेशन तुम्हाला लवकरच समजेल. बाय. जय श्रीराम. आता यांनी असं गेलं ना ताई. अरे कहना क्या चाहते हो? ना तू अरे यांची गाडी अडकली. अरे अटकली. हा पुढे आला यार. ये लगेच का त्यांना ऐकू जाणार आहे का या विहान सस्पेन्शन पाहिजे तिची किती भारी. व्हॉट इज दिस बिहेवियर? तिकडे पोहोचायला अजून खूप वेळ होता, त्यामुळे आम्ही आता जेवणासाठी क्विक ब्रेक घेतलेला आहे. आता फायनली आम्ही पोहोचलो आहे. जे आम्ही टाईम अँटिसिपेट केला होता की दुपारच्या 1-1:30पर्यंत पोहोचू, तो आम्हाला संध्याकाळचे 5-5:30 वाजलेत पोहोचायला. आणि लोकेशन खूपच छान आहे. ती प्रॉपर्टी जिथे आम्ही स्टे करणार होतो ती खूपच अमेझिंग होती. रूम्स पण खूप सुंदर होत्या. ते आता मी तुम्हाला पुढे दाखवतेच. थोडा अर्धा तास आराम केल्यानंतर आम्ही आता बीचवर फायनली पोहोचलो. थोडीशी पोज बदलायची. विहान फारच मजा करत होता आणि स्पेशली कारण त्याचे आजी बाबा इथे आहेत म्हणून त्याला अजूनच मजा येत होती. आणि आता किती सुंदर सनसेट दिसतोय. आज आम्ही अलिबागच्या बीचवर आलेलो आहे. ॲक्च्युली अलिबाग नाही, अलिबागपासून थोडंसं पुढे रेवदंडा म्हणून ठिकाण आहे. खूप सुंदर बीच होतं, क्लीन आणि गर्दी नव्हती स्पेशली. खूप छान वाटतंय. सगळ्या फॅमिलीने खूप एन्जॉय केला आणि आम्ही ट्राय करू की उद्या सकाळी सनराईज बघायचा. आता सनसेट मिळाला. कसं वाटतंय मग ट्रिपला येऊन? खूप छान वाटतंय. 5 वर्षानंतर आम्ही एकत्र जमलो. खूप छान वाटतंय. हो, म्हणजे आम्ही खूप वर्षापासून वाट बघत होतो की आम्हाला कोणता छान सुटेबल टाईम मिळेल. पण या वर्षी आम्हाला खूप छान सुटेबल टाईम मिळाला आणि आमच्या सर्व फॅमिलीसोबत आम्ही इथे टाईम स्पेंड करतो. आणि खूप छान आहे बीच. आता संध्याकाळ झाले पण असं वाटत नाही की जावं वापस. म्हणजे असं वाटतं की इथेच एन्जॉय करावं. खोडकर आहे पण तो आमच्याबरोबर आमचं नाव खोडकर आहे आणि त्याच्यावर आम्ही खूप छान टाईम स्पेंड केला आणि खूप मजा आली खरं सांगायचं. सगळे सी फूड खाणारे एका साईडला बसलेत आणि व्हेज एका साईडला.
स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी विहानचा अट्टहास आणि त्याला सगळ्यांनी जॉईन केलं. त्या म्हणता ये आला तो मासा आला मासा. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही परत बीचवर आलो. विहान खेळण्यात मग्न होता आणि ॲज युजल आम्हाला सनराईज मिळाला नाही कारण तिथे पोहोचता पोहोचता आम्ही लेट झालो. आता आम्ही दिव्या आगारला जायला निघालो आहे आणि रस्त्यामध्ये आम्हाला मुरुड जंजिरा हा किल्ला पण बघायला मिळाला. आता एका पोर्टवर पोहोचलो आहे आणि तिथून पुढे फेरीने जाणार आहोत दिव्या आगारला. जवळपास 30-40 मिनिटात आम्ही दिव्या आगारला पोहोचलो आणि बीचवर गेल्यानंतर आम्हाला हे समुद्री कासव दिसले ज्यांच्या संवर्धनासाठी दिव्या आगारमध्ये खूप छान केलं जातं. त्याला टर्टल फेस्टिवल असंही म्हटलं जातं आणि साधारण ते सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान ह्या छोट्या छोट्या पिल्लांना समुद्रात पाठवतात आणि नंतरून परत संध्याकाळी 5 ते 5:30 मध्ये ते पाठवतात आणि मार्च आणि एप्रिलमध्ये बघायला मिळतं. सो आम्ही एप्रिलमध्ये गेल्यामुळे आम्हालाही बघायला मिळालं. काय केलं तू? पाण्याबरोबर हा मासा बाहेर आलेला असेल आणि तो डेड होता. काय पकडलं तू बेटा? आता आम्ही दिव्या आगार बीचला आलेलो आहे. टर्टल शो बघितला, खूप छान वाटलं. छोटे छोटे टर्टल होते आणि त्यांना पाण्यामध्ये सोडलं. इथं समुद्रामध्ये खूप गर्दी आहे, लोकांनी खूप एन्जॉय केलं. एकदम मस्त धमाल मजा आली. खरंच खूप छान. छोटासा जीव एवढ्या मोठ्या अथांग समुद्रामध्ये जाताना खरंच खूप म्हणजे विशेष पण वाटलं आणि काळजी पण वाटत होती की अरे एवढ्या मोठ्या छोटासा जीव एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये चालला आहे, तो पुढे कसं जगणार ना. माझ्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच होतं आणि वातावरण पण खूप छान आहे, गारवा आहे, खूप सुंदर बीच आहे.
आणि दिवस असा छान संपला आणि आता आम्ही जेवणासाठी जाणार आहोत. दुसऱ्या दिवशी आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि जाता जाता आम्हाला पालीचा गणपती लागला. सो आम्ही तिथे पण क्विकली गेलो आणि बाप्पांचं दर्शन केलं. अँड दॅट्स इट. दिस इज द एंड ऑफ द व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.